तुरई आणि चना डाळची जबरदस्त अशी ही रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। टिफिनसाठी एकदम परफेक्ट आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही तुरई चना डाळची सब्जी जी आहे ती चला आपण रेडी करूया। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण एक पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅन मध्ये टाकूया 1.5 टेबलस्पून तेल। तेल गरम झाल्यानंतर टाकूया आपण यामध्ये हाफ टीस्पून जिरे आणि एक कांदा मध्यम साईजचा चिरलेला। आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती थोडेसे सोनेरी रंग येत नाही आणि कांदा मस्त असा सॉफ्ट होत नाही। आणि हे बघा सोनेरी रंग कांद्यावरती आलेला आहे तेव्हा आपण यामध्ये टाकूया तुरई। तर इथे मी घेतलेली होती 400 ग्राम तुरई, ज्याला गोल गोल तुकड्यामध्ये मी इथे कट करून घेतलेली आहे। वरचा भाग काढून घेतलेला आहे, वॉश करून घेतलेला आहे आणि तुरईला मस्त असं मिक्स करून घेऊया। जेव्हा तुरई बरोबर चना डाळ रेडी करतात ना खूप छान चव येते त्याची। तर हे बघा तुरई टाकून इथे मी मिक्स करत आहे आणि 2 मिनिटं मी परतून घेतला। त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया हाफ टीस्पून, आलं लसणाची पेस्ट टाकूया 1 टीस्पून आणि मिक्स करून घेऊया। आणि मिक्स केल्यानंतर आपण इथे परतून घेऊया 2 मिनिटांसाठी। 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1 टोमॅटो मध्यम साईजचा, हाफ टीस्पून हळद, मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार, लाल मिरची पावडर 1 टीस्पून, 1 टीस्पून धणे पावडर, गरम मसाला पावडर हाफ टीस्पून आणि चांगल्या प्रकारे हे सब मसाले जे आहे ना ते तुरईमध्ये आपण इथे मिक्स करून घेऊया। आणि बघा मस्त असं मसाले इथे मी मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे 100 ग्राम चना डाळला बॉईल करून घेतलेलं होतं पाण्यामध्ये टाकून आणि ही बॉईल चना डाळ इथे मी वापरलेली आहे। तर मिक्स करून घेऊया चना डाळ टाकून आणि चांगल्या प्रकारे आपल्याला इथे मिक्स करायचं आहे आणि 1 मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर हे बघा तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण टाकूया पाणी। तर इथे आपल्याला टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी, म्हणजे आपला मस्त असा तुरई आणि चना डाळ अजून शिजेल आणि मस्त अशी आपली ही रेसिपी जी आहे ना ती रेडी होईल। तर पाणी टाकून आपण इथे मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आता आपण झाकण झाकून इथे ठेवूया 5 ते 7 मिनिटं किंवा पाणी पूर्णपणे ड्राय होईपर्यंत मध्यम आचेवरती, म्हणजे तुरई एकदम मस्त अशी सॉफ्ट होईल। आणि ही झालेली आहेत 5 ते 7 मिनिटं आणि हे बघा पाणी पूर्णपणे ड्राय झालेलं आहे। तर चला मिक्स करून घेऊया। चना डाळ आपण पहिलेच बॉईल करून घेतलेली होती, कारण चना डाळ शिजायला थोडा टाइम लागतो म्हणून पहिलेच बॉईल करून घ्या आणि ही जबरदस्त अशी झटपट रेसिपी जी आहे तुमची रेडी होईल। तर ही खाण्यामध्ये आहे खूप टेस्टी। तर नक्की ट्राय करा, चपाती बरोबर पराठा बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही तुरई आणि चना डाळची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर चला आपण गरमागरम सर्व करून घेऊया। आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। पावसाळ्यामध्ये सुचत नाही काय बनवायचं तर अशा प्रकारे ही रेसिपी बनवा। टिफिनसाठी बनवू शकता, डिनरमध्ये बनवू शकता, पराठा बरोबर आणि चपाती बरोबर खाण्यासाठी ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। नक्की तुम्हाला आवडली असेल। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपीसाठी। तर परत भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर, तिथपर्यंत अपना ख्याल रखिएगा। थँक्स फॉर वॉचिंग।